नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आले आहोत दादरमधील पवित्र स्थळ चैत्यभूमी येथे आंबेडकर जयंतीनिमित्त लाखोंचा जनसागर उसळलेला आहे। संपूर्ण वातावरण जय भीम घोषणांनी भरलेलं आहे। देशभरातून लोक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत। हा व्लॉग तुम्हाला एक रिअल एक्सपिरियन्स देणार आहे। इथे तुम्हाला प्रचंड गर्दी आणि लोकांचा उत्साह पाहायला मिळेल। निळ्या झेंड्यांनी सजलेला संपूर्ण परिसर खूप सुंदर दिसतो। लोकांच्या चेहऱ्यावरचा अभिमान आणि भावना खूप खास आहेत। या व्हिडिओमध्ये आपण पुस्तकांचे स्टॉल देखील पाहणार आहोत, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित पुस्तके उपलब्ध आहेत। संविधान, बुद्ध धर्म आणि इतिहास यावरील माहिती येथे मिळते। हे स्टॉल ज्ञानाचा खजिना आहे। त्यानंतर आपण बाबासाहेबांच्या पवित्र समाधीचे दर्शन घेणार आहोत। इथे येणारा प्रत्येक जण नतमस्तक होतो। हे ठिकाण खूप शांत आणि प्रेरणादायी आहे। तसेच आपण भेट देणार आहोत राजगृह या ऐतिहासिक ठिकाणी। हे बाबासाहेबांचे निवासस्थान होते। इथेच त्यांनी अनेक महत्त्वाची पुस्तके लिहिली आणि अभ्यास केला। आजही येथे त्यांची पुस्तके आणि आठवणी जतन करून ठेवण्यात आल्या आहेत। तसेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला सुंदर समुद्र व्ह्यू पाहायला मिळेल आणि बँड्रा वरळी सीलिंगचे सिनेमॅटिक दृश्य देखील आहे। सनसेट आणि स्लो मोशन शॉट्स खूप सुंदर आहेत। रात्रीची सजावट तर अजूनही आकर्षक दिसते। ब्लू लाइटिंग आणि डेकोरेशन खूप छान आहे। हा संपूर्ण अनुभव खूप खास आहे आणि अविस्मरणीय आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले विचार आजही आपल्याला मार्गदर्शन करतात। त्यांचा संघर्ष कार्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे। साहेबांचं राजगृह तर इतकं सुंदर आहे ना, की ते इतकं छान असं फुलांनी सजवलं होतं आणि ते रंगीबिरंगी लाइटिंगने वगैरे इतकं सुंदर दिसत होतं ना, ते मला तर खूपच म्हणजे तिथून येण्याची इच्छा नव्हती। आणि खरं तर आम्ही 13 एप्रिलला गेलो होतो, त्यामुळे आम्हाला आतमध्ये जायला मिळालं नव्हतं आणि आम्ही बाहेरूनच हे सगळं ते त्यांचं दर्शन घेतलं, राजगृहाचं आणि चैत्यभूमीचं। चैत्यभूमीत तर आम्ही आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं, पण राजगृह आम्हाला आतून बघता आला नाही। पण पुढच्या वर्षी आम्ही नक्की 14 एप्रिलला जाऊन राजगृह पूर्ण बघू। तर खूपच सुंदर होतं, खूप मस्त मनमोहक एकदम बाबासाहेबांचं राजगृह वगैरे सजवलं होतं। खूपच छान आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये शेअर करा। लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। जय भीम। हा व्हिडिओ थोडा मी उशिरा टाकल्याबद्दल क्षमस्व आहे, पण माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जय भीम। थँक्यू।